एका हातात कडवा आणि धावतच जावयाचे पाय धुण्याकरता वाड्याच्या अंगणात आली आणि जावाई उतरता बरोबर एकदम पाय धुवायला सुरुवात. जावाई म्हणे थांबा 1 मिनिट, घोडं कुठं बांधू ते सांगा. घोडं मा कमरेला बांधावं, पण पहिले पाय धुवा. हा इतकं प्रेम. जावाया एवढी आवडती वस्तू स्त्री जीवनात दुसरी कोणी नाही. म्हणून त्याची सासू मेली, लग्न झाल्यानंतर त्याचं सासूरवाड संपलं. सासू जिवंत आहे तेपर्यंत सासूरवाडीचा आनंद प्रत्येक जावयाला आहे. विठ्ठला प्रत्येक जावया करता आनंद. हा म्हणा त्यांना सासूबाईनं बोलावलं. परमात्मा श्याम सुंदर श्री कृष्णचंद्र भगवान निघाले, लोणी खायला लागले. लोणी खाता खाता आता अडचण आली. आई म्हणते घरातल्याच घरात खाशील. आई याला बाहेर काढला. त्या सगळ्या गोपिका भगवंतानी घरी चोरी करायला यावं याकरता शिकेच लहान लहान तयार केले. त्या शिक्यावरती सुंदर लोणी ठेवावं आणि ज्या घरी जायचा भगवान त्या गोपिका आवर्जून सांगायच्या, आओ बेटा कन्हैया हमारे घर में माखन चुराने आना. ज्या ज्या घरी भगवान लोणी चोरायला जायचे त्या घरातलं लोणी वाढायचं, संपायचंच नाही, अजून अजून वाढत होतं. ज्यांनी देवाला न देताना लोणी लपवून ठेवलं त्यांच्या घरातलं लोणीच नासत होतं. गंमत आहे देवाची. आज या घरी चोरी करावी, उद्या त्या घरी चोरी करावी. माखन चोरी मंडळ निघालं की सगळ्या गोपिकांना परमानंद. कन्हैया हमारे घर में माखन चुराने आना. ये बरं का आमच्या घरी माखन चोरी करायला. पण ही चोरी तरी नेमकी कशाची? भक्ती करून निर्मळ ज्याचं अंतकरण झालं, हृदय झालं, त्या पवित्र चित्ताची चोरी परमात्मा करतो आणि त्याला परमानंद देतो.
अशी एकात्मता साधणं हेच कार्याचं उद्दिष्ट आहे. हाच कार्याचा उद्देश आहे. दही आणि लाही, जीव आणि ब्रह्म एक होणं म्हणजेच काला. आपण सगळे जीव आहोत. भगवंताच्या परम प्रेमामध्ये वेड लागून त्याच्या स्वरूपामध्ये एक रूप होणं हे काल्याचं उद्दिष्ट आहे. या करतात भजन, याची करता जप, याची करता जप, व्यासी ही अमूप ग्रंथ गेले, याच करता सगळी ग्रंथ निर्मिती, याच करता या सोहळ्याचं आयोजन. बस आज या घरी चोरी करावी, उद्याला त्या घरी चोरी करावी, आणि असल्या चोऱ्या करत असताना तक्रारी यायला लागल्या घरावर. नाना प्रकारच्या तक्रारी येत असताना भगवंताची आई बोलायला लागली, बाळा अशा सगळ्या तक्रारी येते आहे. या तक्रारी ऐकण्यापेक्षा तू वनात गेलेला काय वाईट आहे. सगळ्यांनी शिदोऱ्या बांधल्या, सुंदर गायी घेतल्या. गायी चालण्याकरताच वनात जातो भगवान. त्या गायी नेमक्या कोणत्या सगळ्यांनी समजून घ्या. व्यवहारातल्या गायी तर आहेतच. भगवंतानी गोसेवा केली हे मान्यच आहे, पण भगवंतानी जी सेवा केली, इंद्रिय रूपी चंचल झालेल्या गायीच परमात्मा चालायला देतो. डोळा, नाक, कान, कातडी, जीभ याचे 5 विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे इतके विचित्र आहे. हे इतके विचित्र आहे विषय. या सगळ्या चंचल असलेल्या गायी परमात्मा आपल्या काठीने शांत करतो. बस सगळ्या गायी चालायला घेऊन गेले. सारतात गायी, पण त्या गायी इतक्या चंचल आहे, चंचल आहे त्या गायी. कान्होबा इतक्या चंचल गायी तू आम्हाला दिल्या, जरा ह्या वेगळ्या घेऊन आणि राख. कान्होबा
सगळ्या उडाळ तुझ्या गाई आणि सगळ्यात उडाळ गाय तर आपलं मन आहे सगळ्यांचं बसते इथं आणि फिरते नागपुरात व्हरायटी चौकात सगळ्यात चंचल आहे आपलं मन पण या चंचल मनाला आवरावं श्याम सुंदराने सुरेख अशी बासुरी हातात घेतली अलौकिक बासुरीचे स्वर कानावरती पडले आणि चंचल झालेल्या इंद्रिय रूपी गायी स्थिर झाल्या आपल्या सगळ्यांची इंद्रिय चंचल आहे हातच जोडावं लागतं देवाला कधी या इंद्रियावर आणि मनावर विश्वासच करायचा नाही कधीच विश्वास नाही करायचा हात जोडायचं आणि देवाला सांगायचं मन रूपी गाय इंद्रिय रूपी चंचल गाई सगळ्या शांत कर श्याम सुंदराने हातात बासुरी घेतली सगळ्या गाई शांत झाल्या आणि त्यावेळेला गोपाळांना बोलायला लागली चला चला वळू गाई बैसुरी उई गेलाई बहु केली वणवण पायपटी झाला चिण वणवण केली आपण चला गडे आता 10 वाजतापासून दिंडी मग बँडवर नाचणं त्याच्यानंतर रिंगण नाही का थकलो गडे आता सगळ्या गाई आणल्या यमुनेवर पाणी पिल्या गाई रवंत करत बसल्या सगळ्या सावलीमध्ये रोका करत बसल्या त्यावेळेला परमात्मा नाना प्रकारचे खेळ गोपाळन Bye.
नाना प्रकारचे खेळ बस अनावर झाले आता सगळे प्लेयर आपले नाही का सगळ्या मॅचेसच चालल्या आपल्या बिलकुल खेळ खेळून थकले गोपाळ सगळे यांना बोलायला लागले परमात्मा चलाकडे आता चला वळू गाई वैसुदेव एके डाई चला गड्या कमळ फुलाच्या आकारात गोल गोल बसले सगळ्यात लहान गोपाळ पुढं भगवंताची लीला आहे जो अज्ञानी आहे त्याला पुढे बसवतात त्याच्यापेक्षा मोठी त्याच्या मागे त्याच्यापेक्षा मोठी त्याच्या मागे सगळ्यात मोठी सगळ्यात मागे याचा अर्थ तसा ज्ञानी भक्ताला दूर ठेवतो पण अज्ञानी असेल ज्याला ज्ञान कमी आहे ज्याला काही कळत नाही त्याला आपल्या हृदयाला लावतो परमात्मा सगळ्यांच्या शिदोऱ्याचं मिश्रण केलं परमेश्वराने शिदोऱ्याचं मिश्रण का इतर